खरंच म्हणजे राज संभाजी आप आने वाले वोट के सत्य में जेल लगा के रखा हुआ है। हादी भाई आप बैठो ना सब जन के वो केबिन में बैठो ओके हम बोले पहले तुम स्वागत ना मी धन्यवाद देतोय। एका जिव्हाळाचा आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषयाला त्यांनी हात घातला आहे। आजच्या मीटिंग मध्ये येथे या महानगरातून 700 बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र दिले गेले, त्याचा संदर्भात पुढच्या महिनाभरात सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधीचे निर्णय झाला। आतापर्यंत फक्त 200 लोकांची नावं आरोपी म्हणून आलेली आहेत। आता बैठकीत आणखीन एक गोष्ट समोर आली की संभाजीनगर जिल्ह्यात मोहळाई गावातला घोटाळा, हे आता सगळ्यांना माहित आहे। गावाची लोकसंख्या 1300 आणि नोंदणी झाली आहे 3447। ही नोंदणी मे 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान झाली, त्यातलं एकही नाव इथलं नाही। तशी शक्यता संभाजीनगर शहरात झाली असण्याची शक्यता आहे। या महापालिकेत 16,000 नावं 2024 आणि 2025 मध्ये जे जुना रेकॉर्ड मध्ये वाढवण्यात आली आहे, ती तपासण्याचे निर्देश आज महापौर महोदयांनी दिला आहे। जी प्रक्रिया निवडणुकीच्या पूर्वी थांबली होती, ती पुढच्या 3 महिन्यात संबंध महाराष्ट्रात पूर्ण केली जाणार। आतापर्यंत 10,000 लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे। संभाजीनगर महानगरात प्रगती झाली आहे, पण सिल्लोड येथे काहीही काम झालेलं नाही। त्या संबंधी पण आज जिल्हाधिकारीकडे चर्चा होणार। सिल्लोड मध्ये 1100 बोगस आदेश दिले गेले, त्याच्यावरही कारवाई होणार। परंतु यमांचा देखील या ठिकाणी नागरिक आढळला, म्हणजे बाहेरून येतात लोकांचे रेकॉर्ड जे आहेत लोक तपासले जात नाही, त्यामुळे ही संख्या वाढत जाते आणि भविष्यामध्ये धोका निर्माण होतो। 2 गोष्टी आहेत, तपासली जाते हा एक भाग आहे, तो फ्रॉड फोर्जरी आहेत। म्हणजे जे मी मोहळायचं जसं सांगितलं की ते टर्मिनल हॅक करण्यात आलं, पण टर्मिनल हॅक करण्यात आलं पण 2 वर्ष तिथे टर्मिनल चालवण्यातच आलं नाही, हा एक भाग। इथे संभाजीनगरचे जे मी गेल्या 8 महिने ओरडतोय, महापालिका आणि जिल्हाधिकारी प्रतिसाद देत नव्हते, आज त्यांचे आकडे त्यांच्या जवळ ठेवले। 16,000 अशी नावं वाढवण्यात आली आहे गेल्या 2 वर्षात, जे तपासली गेलेली नाही। जसं यवतमाळ मध्ये ते सेंदूर श्रेणी गाव 1400 27,000 नावं 2025 मध्ये भरती गेली, तर ह्या ते पण ते तपासावं लागणार आहे। जिल्ह्यात एकूण काल सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार एका मंदिरात गेले, त्यानंतर तिथले काही तरुणांनी ते गोमूत्र टाकून माझं म्हणणं आहे दोन्ही विषय वेगळे आहेत। जन्म प्रमाणपत्र घोटाळा हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे। ज्यांचा इथे जन्म झाला नाही, ज्यांच्याकडे इथे जन्म झाल्याचा काहीही पुरावा नाही, त्यांच्या संबंधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगायचं आहे, जर इथे जन्म झालाय तर कागद दाखव, आणि जर नाही कागद, मग तो बांगलादेशी आहे की रोहिंग्या आहे, त्याची देशाला काही विषय नाहीये, त्याला परत पाठवणार। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण अशी किती आकडा आहे की ज्याच्यावर तुमचा आक्षेप आहे की जी इथली नाहीये? पहिली गोष्ट मी जसं सांगितलं, हे महानगराचा जिल्ह्यात सिल्लोड येथे 1100 असे अपात्र बेकायदेशीरित्या जन्म प्रमाणपत्र दिली गेली आहेत। त्या संबंधीची प्रक्रिया पुढे जात नाही आहे, आता त्याला गती दिली जाणार। प्रश्न याच्यासाठी विचारला आहे की
तुषार भोसले यांनी असं म्हटलं आहे की ते हिंदू नाही तर मग मंदिरात कशाला जातात? ते तुमच्या पक्षाचे आहे तुषार भोसले. महापौरांनी या गोष्टीत सगळ्या अधिकाऱ्यांसमवेत स्पष्टपणे सांगितलं की 3 महिन्यात आम्ही हे सगळं प्रक्रिया पूर्ण करणार. दर महिन्याला ते रिव्ह्यू मिटिंग घेणार आणि त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलंय ताबडतोब ते येथे महापौर भारतीय जनता पक्षाचे 3 सिनियर नगरसेवकांची एक टीम बनवणार आहेत जे डे टू डे मॉनिटरिंग करणार. जर असं करायचं तुमच्याकडे संवैधानिक पद नसल्यामुळे अधिकारी दखल घेत नाही. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोबत त्यांचा राजीनामा का घेतला असं विरोध भाजपाला विचारतात. तर त्याचं उत्तर अनेक वेळा देऊन झालंय. आपण काय विचार हो त्यात काय आहे ना की विरोधकांनी तर आपलं काम संजय राऊतनी चालू ठेवलं पाहिजे. टिपू सुलतानावरून मोठा वाद सुरू आहे. काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांशी केली, त्याच्यावरून एक वाद सुरू आहे. त्यावर तुमचं मत? कुणी निवडून आला म्हणून त्याला भारताची घटना, भारताचं राष्ट्रीयत्व याचा वर टिंगल करण्याचा अधिकार नाही मिळत. मग ते मालेगाव महापालिका असो की अन्य कुठे असो, जे महापुरुष आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अनुसरून त्यांना वागावं लागणार. काही महापालिकेत निवडून आल्यानंतर म्हणतात हमारे मन में आएंगे तो जन्म प्रमाण पत्र दूंगा. हे चालणार नाही. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अवमान करणार असेल काँग्रेस अध्यक्ष, सहन केलं जाणार नाही. आणि टिपू सुलतानची प्रतिमा, फोटो मान्य होऊ शकत नाही. ओके.